नमस्कार, मी संगीता सोनार. संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आजची रेसिपी पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटणारी तसेच 15 मिनिटात होणारी आहे. काय बनवते बघूया. आज मी खास खानदेशी पद्धतीने वड्याचं पाणी बनवणार आहे. त्याला वड्याचा पातळ रस्सा सुद्धा आपण बोलू शकतो. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे वडे, भरपूर बारीक चिरलेला लसूण, 4 ते 5 लाल मिरच्या बारीक कापलेल्या, कोथिंबीर आणि इथे सुकं खोबरं मी एकदम बारीक किसून घेतलेलं आहे. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आता वडे भाजून घ्यायचे आहेत. कढईत अगदी चमचाभर तेल घालायचं आहे वडे भाजण्यासाठी. एकीकडे तेल गरम होत आहे. आता उन्हाळ्याची वाळवणं सगळीकडे चालू आहे. अशा प्रकारे हे वडे किंवा सांडगे घरोघरी बनवले जातात. विशेषतः खानदेशमध्ये अशा प्रकारे हे वडे बनवले किंवा सांडगे बनवले ना, तर याचं वड्याचं पाणी किंवा वड्याचा पातळ रस्सा हा आवर्जून बनवला जातो. आमच्याकडे सुद्धा संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीने हे वड्याचे पाणी मी बनवते. भाकरीसोबत आम्ही खातो. जबरदस्त लागतं. तेल गरम झालं आहे. वडे भाजून घ्यायचे आहेत. वडे आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात. गॅसची फ्लेम लो केली आहे. छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. वडे भाजताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, म्हणजे प्रत्येक वडा आतपर्यंत चांगला भाजला जातो. जर आतमध्ये कच्चा राहिला तर ते पाण्यात सोडल्यावर पिठोळपणा येतो. एखादा वडा तोंडात घालून बघायचा. कुरकुरीत लागला म्हणजे वडे भाजून झाले. अजून थोडं बाकी आहे. वडे भाजून झालेले आहेत. काढून घेते. जवळून दाखवते. वडे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. कढईत तेल घालून घेते. तेल गरम झालं आहे. मोहरी घालते. जिरे, लसूण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. आता लाल मिरचीचे तुकडे, मी यातील बिया काढून घेतलेल्या आहे. हिंग घालते. आता फोडणीचा सुवास मस्त दरवळत आहे. आता हळद मिक्स करून घेते. तेल जरा कमीच घालायचं. हे पाणी प्यायला सुद्धा छान लागतं. आता हे उकळीचं पाणी घालून घेते. आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणात पाणी घालू शकतो आपण. चवीप्रमाणे मीठ घालते. वड्यांमध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे जपूनच मीठ घालायचं आहे. आता हे 2 ते 3 मिनिट मी उकळू देत आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. आता हे भाजलेले वडे घालते. आता व्यवस्थित वडे शिजवून घेते. गॅसची फ्लेम आता लो करते. जवळजवळ 5 मिनिटं झालेली आहेत. बघते आता वडा शिजला का. थोडं अजून शिजायचा बाकी आहे. परत एकदा चेक करते. बऱ्यापैकी वडा शिजलेला आहे. आता ह्यामध्ये मी हे सुकं खोबरं घालून घेते. अजून 5 मिनिट आता व्यवस्थित उकळू देते.
खोबरं न घालता सुद्धा हे पाणी उत्तम लागतं. अगदी कोणालाही जमेल अशी ही झटकीपट होणारी रेसिपी आहे. खूप सुरेख दिसत आहे. कोथिंबीर घालते आता. गॅसची फ्लेम बंद करते. गरमागरम वड्याचं पाणी किंवा वड्याचा पातळ रस्सा आता मी सर्व करत आहे. मस्तपैकी भाकरी कुस्करायची आणि रस्सा टाकून खायचं. खूप मस्त लागतं एकदम. या वड्याच्या पाण्यासोबत मस्तपैकी बाजरीची भाकरी, बुक्का मारलेला कांदा, पापड आणि सोबत हिरवी मिरची. अतिशय जबरदस्त असा बेत झालेला आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.